मैदानात रडीचे गाव दुसऱ्याच्या नावाने अर्ज दिवस ऑब्जेक्शन गेलं तर मैदान सोडल्यासारखं मला वाटायला लागलं. काय ते मैदानात उतरायला खेळा ना, प्रत्येक गोष्टीत रडत बसायला म्हणजे अवघड आहे त्याला. पण आता मी पूर्ण सज्ज आहे मैदानात खेळायला. रेडीचे राव म्हणजे काय केलं नेमकं काय झालं त्याचा लॉ पॉईंट सगळे वकील साहेब सांगतो. सकाळी जेव्हा आक्षेप घेण्यात आला तेव्हा आपली आणि निंबाळकर साहेबांची भेट झाल्याचं काहीतरी बोलणं झाल्याचं तुम्ही आमच्या समोर तुमच्या ऑब्जेक्टिव्ह घेणार नाही असं काय झालं होतं? झाली होती पुन्हा कायद्यानं मी स्ट्रॉंग. नोकरीचं तपशील दिलं नाही असं म्हटलं जातं. काय नोकरीचं काय तपशील? मला एकच सांगायचं आहे, एवढे काय अर्ज होते गेले ते सगळे जरा सगळ्यांची ॲक्टिव्ह करा. 2023-24 जरा शोधा, तुमच्या बुद्धीला चालना द्या. मला लक्ष दिले काय भाषेत दिसून येईल थोडं तुमच्या बुद्धीला चालना द्या. तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही का त्याच्या वकिलांनी किंवा? आणि माझं काहीच नव्हतं तर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतले. त्यांच्या एवढ्या त्रुटी होत्या की त्यांचा अर्ज मंजूर झाला. तुम्ही का ऑब्जेक्शन घेतली ते तुम्हाला लक्षात आलं? काय तुमचे होतं? आधी चर्चा झाली की त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही, मी ऑब्जेक्शन घ्यायचं नाही. आणि माझ्या मतदारसंघातल्या आणि सोलापूर जनतेवर एवढा विश्वास आहे. सोलापूर जिल्ह्याच्या मतदारसंघातल्या मला प्रचंड विश्वास आहे की माझ्या मागं उभं राहिलीत. त्यांनी मला उभं केलेलं आहे आणि त्यांच्या जीवावर मी इलेक्शन लढतोय. निवडून पण येणार आहे. भीती वाटायला लागली म्हणून हे सगळे डाव चालले. विजयदादाने जो भरला होता पूरक अर्ज तो नामंजूर झाला असं नियमच तसा आहे की जो पूरक असतो त्याचा मंजूर झाला मूळ उमेदवारासाठी पूरक राहतो. त्यांच्या त्रुटी होत्या तुम्ही ऑब्जेक्शन घेतलं नाही? त्यांच्या त्रुटी होत्या तरी त्यांचा अर्ज मंजूर झाला म्हणजे तुम्ही घेतलं नाही का? मला जनतेतनं लढायचं आहे. जनता माझा निकाल केलेला असला स्टेशनमध्ये मला वेळ व्हायला अशा अनेक गोष्टी 7 तारखेपर्यंत होणार आहे. जनता विरुद्ध पुढारी इलेक्शन, जनतेने इलेक्शन असं घेतलं. माझा माझ्या जनतेवर प्रचंड विश्वास आहे, प्रेम पण आहे. त्यांचं माझ्यावर आहे, आमचं कुटुंबावर आहे, माझं पण त्यांच्यावर आहे. आणि आदरणीय पवारसाहेबांवर सगळ्यांचं प्रेम. माझ्यात मोदींची सभा होणार आहे तर तुम्ही कसं बघताय? परिणाम होईल का? तुम्ही सगळे ग्राउंडवर फिरा, सगळे परिणाम तुम्हाला जनतेच्या मुखातून ऐकायला मिळतील. सर मोदींची एक सभा होणार तर सर्व पवारांची किती सभा होणार आहे? माझ्या मतदारसंघात साहेबांची शासक आहे. किती 24 तारखेपासून सुरुवात झाली. 2 जूनपासून सुरुवात झाली. आपला प्रचाराचा शुभारंभ कुठे आणि कधी होणार? झाला माझा लातूरला ठीक आहे.